कोथरूडमधल्या राहुल नगरमध्ये घरकामाला जाणाऱ्या महिलेची भर रस्त्यात हत्या झालेली आहे। पहाटे 5:30 वाजता शुभांगी खटावकर कामाला जात असताना त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे हत्येनंतर मारेकरी दुचाकी घेऊन पळून गेलेला आहे। दरम्यान ही घटना नेमकी कशातून घडलेली आहे याचा कोथरूड पोलीस सध्या तपास करतायत। मिकी घई आपला प्रतिनिधी आहे पुण्यावरून आपल्याबरोबर। मिकी, पोलिसांच्या हाती काही लागतंय का? प्राजक्ता, सकाळी पुण्यात आज खरंच एक धक्कादायक प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। या ठिकाणी एक 31 वर्षीय महिला शुभांगी खटावकर जेव्हा तिच्या घरातून या राहुल नगर परिसरामध्ये तिच्या कामासाठी या ठिकाणी आली तेव्हा ती तिच्या दुचाकीवरून या ठिकाणी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर हल्ला केला। धारदार शस्त्राने तिच्या डोक्यावर हल्ला केला। त्यानंतर तिची जागीच या ठिकाणी हत्या झालेली आहे। त्याच घटनास्थळी आपण आहोत या ठिकाणी। त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली। त्यानंतर या ठिकाणी पोलीस तपास करतायत। विचारपूस करण्यासाठी त्याच्या नवऱ्याला, तिच्या पतीला देखील पोलिसांनी आणलेलं आहे। त्यानंतर तिच्याबरोबर कुणाचं दुश्मनी होती का, तिचे भांडणं होते का, अशा प्रकारे विचारपूस केली जाते तिच्या नवऱ्याकडून। परंतु त्याच्या नवऱ्याकडून असं सांगण्यात येतं, पोलिसांकडून असं सांगण्यात येते की ही जी हत्या झालेली आहे या ठिकाणी या तरुणीची एका वळखीच्याच माणसाने कुणीतरी केली असावी ही हत्या। कारण जेव्हा ती घरातून निघालेली 5:30 वाजता सकाळीची वेळ होती, 5:30-6ची वेळ होती। हे सगळं जो घटना आहे ही कुठं जाणार आहे, किती वाजता जाणार आहे, हीच तिची दुचाकी, हे सगळं या हल्लेखोराला माहिती होतं। म्हणून असा अंदाज व्यक्त केला जातोय की हा जो कोणी व्यक्ती असेल, आरोपी असेल, तो या महिलेचा वळखीचाच असायला हवं। त्याचबरोबर या ठिकाणी पोलिसांनी देखील आता धाव घेतलेली आहे। एक पॉश एरिया म्हणून ओळखला जातो। या एरियामध्ये अनेक घरं आहेत जवळपास। सकाळची पहाटेची वेळ होती। पोलीस आता तपास करतायत की या ठिकाणी कुठं त्यांना CCTV मिळतंय का, त्याचबरोबर कुणी या ठिकाणी ही घटना बघितलेली आहे का, कारण की ही घटना झाल्यानंतर पोलिसांना कळलेलं होतं। त्यानंतर आता अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सगळा एरिया भाग येत असतो। तर त्यामुळं आता अलंकार पोलीस स्टेशन या घटनेचा तपास करतायत। परंतु अजून देखील आरोपी त्यानंतर आरोपी या ठिकाणून फरार झालेला आहे। ती जी दुचाकी घेऊन या ठिकाणी जी ॲक्टिवा होती, जी ॲक्टिवावरून ती या ठिकाणी आलेली होती, ती ॲक्टिवा घेऊन या ठिकाणीहून तो फरार झालेला आहे। अजून देखील त्याचा तपास लागला नाहीये। गेल्या काही दिवसामध्ये पुण्यात असे घटना घडत आहेत। गेल्या आठवड्यामध्ये तर सिंहगड रोडवरील हिंगणे या ठिकाणी एका तरुणाचं किरकोळ वादावरून त्या ठिकाणी हत्या करण्यात आली होती। आणि आता ही आज सकाळी पहाटे एका महिलेची, शुभांगी खटावकर नावाची ही महिलेची सकाळी पहाटे 5:30च्या सुमारास या ठिकाणी धारदार शस्त्राने हल्ला करून या ठिकाणी हत्या करण्यात आली आहे। मिकी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।